मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न कदाचित पडला असेल की आपण मेहनत करतो, आपण कष्ट करतो, आपण घाम गाळतो, मग आपण घाम गाळून पैसे कमवतो आणि मग आपल्या या स्वतःच्या पैशावरती, कष्टाच्या पैशावरती सरकार टॅक्स का बरं लावतं? मग सरकार चोर आहे का? सरकार आपल्याला लुटतंय का? तर मित्रांनो, याचं उत्तर नाही असं आहे. सरकार आपल्या कमाईवरती जो टॅक्स लावतो, आपण घेतो अनेक गोष्टी, त्याच्यावरचा जो टॅक्स लागतो, हा टॅक्स म्हणजे आपण सरकारला देश चालवण्यासाठी केलेली मदत असते. म्हणजे आपण असं समजून घेऊयात की शाळा असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असतील, रस्ते असतील, या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी पैसा लागतो. आणि मग हा पैसा कुठून येतो? तर हा पैसा आपण टॅक्सच्या रूपाने सरकारला दिलेला असतो. किंवा सैन्य असेल, पोलीस असतील, हॉस्पिटल्स असतील, हे सगळं उभं करण्यासाठी, हे चालवण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. तर हा सगळा पैसा सुद्धा आपल्याला आपल्या टॅक्समधूनच गेलेला असतो. किंवा आणखी उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला वेगवेगळ्या स्कीम्समधून सबसिडी मिळते किंवा काही पैसे माफ होतात. विद्यार्थ्यांना शाळेत गेल्यानंतर दुपारची खिचडी मिळते, असं काही असू शकतं. तर या सगळ्यांसाठीचा जो पैसा लागतो, तो सगळा पैसा टॅक्सच्या रूपात आपणच देशाला दिलेला पैसा असतो. म्हणजे एखादी शाळा चालवण्यासाठी जसं फी द्यावी लागते, तसं देश चालवण्यासाठी सुद्धा प्रत्येक नागरिकाला त्याचं एक योगदान म्हणून काही पैसे द्यावे लागतात. आणि हे पैसे म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून हा टॅक्स असतो. तर टॅक्सच्या रूपाने आपण आपलं योगदान देतो आणि देश चालवण्यासाठी मदत करतो, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे टॅक्स भरणं हे म्हणजे आपली लूट नाही, तर खरं तर देश चालवण्यासाठी केलेली आपली ती मदत आहे, असं आपण त्याला समजून घेऊ शकतो. मग समजा हा टॅक्स आपण दिलाच नाही तर काय होईल? तर आपल्याला ह्या सगळ्या मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा आपल्याला मिळणार नाही. म्हणजे शाळा असणार नाहीत, रस्ते नीट असणार नाहीत, हॉस्पिटल्स नीट असणार नाहीत, अनेक गोष्टी, अनेक प्रश्न निर्माण होतील. तर मग या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालण्यासाठीच हा टॅक्स आपल्याला द्यायला लागतो. आता खरोखरच हा टॅक्स वापरला जातो का चांगल्या प्रकारे, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु टॅक्स देणं म्हणजे देश चालवण्यासाठी केलेली मदत असते.